त्या सर्वांना आदेशित करू शकणारे आदरणीय प्रल्हाद पाटील ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे सभेच्या उपस्थितीत प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव समोरकर सर, आदरणीय विलास भाऊ, आदरणीय धनंजय दादा, आदरणीय जयकुमार, या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिन कांबळे पाटील, वसंतराव ठोंबे, शहराध्यक्ष अनुप भाई, अभिजित भैया, धनंजय दादा, अमोल आमचे या विभागाचे अध्यक्ष अमोल सस्ते, पश्चिमचे अध्यक्ष पंजना, लक्ष्मणराव समोरकर, विठ्ठल वाळसू, संतोष सावंत, जयवंतराव केंद्रे, सागर कांबळे, विलासराव नलोडे, विशाल नलोडे, सचिन हेवळे, लवराज महते, शंभूराज बोबडे, सुधीर कराळे ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते राजाभाऊ, पांडुरंग पट, किरणराव जाधव, विक्रांतराव झंजरे आणि वसंतराव ठोंबरे. कोणाचं नाव माझ्याकडनं घ्यायचं जेवण केंद्रे, विशाल, सर्वांची नाव घेतली. कुणाचं यदा कदाचित नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा करावी. समोर बसणारे माझे सर्व सहकारी या सासवड या ठिकाणी आपण एक वेगळ्या कामाचं औचित्य साधून या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आलो. आठा नंबर 37, 33, 30 या तिन्ही फाट्यांच्या पीडीएन पद्धतीने, पीडीएन म्हणजे शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या या आधुनिक स्कीमचं आता मंजुरी मिळाली, टेंडरही झालं आणि लवकर आता त्याचं काम चालू होत आहे. त्याचा एक आज भूमिपूजन कार्यक्रम राजापूरच्या वतीने, आदरकीच्या वतीने, सासवडच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी घेतला होता. त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याकरता आपण या ठिकाणी आलो. मी आताच राजाभाऊंकडनं माहिती घेतली की म्हटलं दोंबलपुडीचं पाणी आपण सासवडला घेऊन येतोच आहे, पण मुख्य नीरा देवगरच्या पाण्याच्या कॅनलची परिस्थिती काय त्यांनी सांगितलं. कॅनलच्या कापा टाकून झालेल्या, कॅनलची चारी खोडून झालेली आहे आणि पाईप आता करून झालेले आहेत. आता पीडीएनचं काम म्हणजे त्याचं एक पीडीएन सिस्टीम म्हणजे शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी नेण्याचं काम चालू होईल. त्याच्याही कामाचा शुभारंभ लवकरच होईल. इकडून सासवडचं नशीब किती बघा आणि या पंचक्रोशीचं नशीब किती बघा. म्हणजे डाव्या हाताने नीरा देवगर आलं, उजव्या हाताने दोंबलपडी आलं आणि मध्ये संपूर्ण हिंगणगाव पासून शिरीचीवाडी सासवड नांदर 2 कॅनल सापडताना हा पट्टा या संपूर्ण भागाचं भवितव्य नशीब बदलत. नशीब आत्ताच का बदलत नाही, पूर्वी का बदललं नाही, त्याची कारण अनेक आहेत. मी सांगायची कुणाला गरज नाही. आम्ही जेव्हा काम जातो, ही कामं मंजूर करतो, तेव्हा आम्ही फडणवीस साहेबांच्याकडं कामं घेऊन जातो. देवेंद्रजींच्या आशीर्वादाने ही कामं झाली. तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, त्याचबरोबर हे जलसंपदा मंत्री. जलसंपदा मंत्र्यांच्या हातामध्ये सगळी शक्ती असते आणि जलसंपदा मंत्र्यांनी ठरवलं तर तुम्ही बघितलं की नीरा देवगरचा कॅनल 20 किलोमीटर आता फलटणमध्ये आलेला आहे. 20 किलोमीटर बरोबर ना, 20-22 किलोमीटर फलटणमध्ये आलं. जर त्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं. आणि आपल्या तालुक्याचे जलसंपदा मंत्री होते, बाहेरचे सोडा. देवेंद्रजी नागपूरचे, महाराष्ट्राचे नेते, तिथं आपल्या तालुक्याचे नेते आणि जलसंपदा मंत्री होते. त्यांनी काय केलं, पाणी दिलं का नीरा देवगरचं पाणी कुणाला दिलं, बारामती. आता आमचं म्हणणं काय नाही, बारामती करायचे आमचं थोडंच वय आहे काय. आमचं वयात होतं की ज्यावेळेस त्यांनी पाणी
नेलं तिकडे बारामतीला, फलटणकरांचा विचार केला नाही. आणि फलटणकरांनी घरच्या हिरीचं पाणी असं समजून तालुक्यातल्या या संपूर्ण जनतेच्या तोंडचं पाणी 25 वर्ष तिकडे नेऊन दिलं. ते पाणी परत मागायला असताना मला खासदारकी गमवावी लागली. पवारांशी पंगा घेतल्यानंतर पवारांनी त्याचा सुडो उगवणार हे आपल्याला माहिती होत. पण पवारांच्या या पंग्यामध्ये खासदारकी 10 वेळा गेली नाही, 100 वेळा गेली असते चालली असती. पण मला तालुक्यामध्ये पाणी केंद्रामध्ये मी मंत्री असतो, मोकळं लालदेवाच्या आमिषाखाली तालुक्याला जाणारा घालण्याची अवलाद नाही. तालुक्यातली जनता पाहिली आणि म्हणून मी कधी घोषणा करत बसलो नाही की मी आमचं करीन तमकं करीन. दिलेला शब्द जो नीरा देवगरच्या पाण्याचा शब्द असतो, नीरा देवगरच्या पाण्याबरोबर दिलेल्या तालुक्याला शब्द, रेल्वेचा शब्द होता, MIDCचा शब्द होता. हे सगळे शब्द 2 वर्ष करणं होतं. त्यानंतर जवळपास 1.5 वर्षाचं सरकार त्यावेळेला चाललं. आपण सगळी कामं मार्गाला लागलो. सातारा फलटण रस्ता असो, तुमचा पुणे आळंदी महामार्ग असो, इथून जाणारा नवीन 50,000 कोटी रुपयाचा NHAIचा गडकरी साहेबांनी ज्याची घोषणा केली, तो नवीन बेंगलोर महामार्ग असो, उद्योग, पाणी आणि अभिनव प्रकल्प, म्हणजे त्याला आतापर्यंत भारतात तरी असं नाही घडलं की एका कॅनलवरून दुसऱ्या कॅनलला पाणी घ्यायचं. ते सुद्धा आपण करून दाखवलं. कॅनल नीरा देवगर मधलं पाणी उचलून धोंबलकडला पाणी दिलं. आता ते काम संपत आलेलं आहे. मला त्या महिन्याभरात कालावधी पाईपलाईन जोडायचा कालावधी महिन्याभराचा राहिलेला आहे. त्यामुळे धोंबलकडे सुद्धा बारामती चालणार. नीरा देवगरचं पाणी ज्या पाईपलाईन ज्या पद्धतीने आपण 4,000 कोटी रुपयाची योजना मार्गी लागली, त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी आणण्याचं काम आपल्याला करायचं होतं. ते आपण यशस्वीपणे पार पाडलं. मुर्देवाल काय आपल्या नीरा देवगरमुळे खासदारकी गमावली, पण त्याचं गमावल्यानंतर फंड फुटरबांचं अस्तित्व होतं. आपल्या तालुक्यातल्या लोकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की पुढचे कॅनलचे टेंडर जे आम्ही काढले ते टिकले पाहिजे. पण ह्या महाशयांनी फलटणच्या आणि फक्त त्यांच्या जोडीला असताना आपला नंदीबाई हे दोन्ही महाराज अजितदादांकडे जाऊन बसले आणि परत पाणी बारामतीला कसं जाईल, सासवड पर्यंत पाणी येते तिथवरच राहिलं पाहिजे, खाली पाणी गेलं नाही पाहिजे. पाईपलाईन मधून शेतकऱ्याच्या पाटापर्यंत पाठ काढायचे पैसे, पाईपलाईन पैसे मिळाले नाही पाहिजे. त्याच्यासाठी सर्व शक्ती बनवली. म्हणजे आपण सर्व शक्ती बनवला, आपण खासदारकी सोडून पणाला दिली आणि खासदारकी पणाला लावून खासदारकीच पाणी सोडायची वेळ आली. आपण दिवा लावायला जातो आणि हे दिवा फुकायला जातात. काय परिस्थिती फलटण तालुका दूध संघाची विकला ना शेवटी दूध संघ, निलाव काढला, श्रीराम कारखान्याच्या जमिनीचा निलाव केला, बँक निलावात काढली, खरेदी विक्री संघ गायब केला, साखरवाडी कारखाना फलटण करायचा होता तो धारूला निलावात दिला, त्या तासगावकर कारखाना काढत होता त्याचा कारखाना बंद केला. आता एकटाच मी राहिले शेवट 4 वाजून नरड दाबायचं चाललंय माझ्या पद्धतीने. माझं नरड दाबायला नरड दाबून घ्यायला मी एवढा समर्थ नाही. तालुक्याचं नरड गोरगरिबाचं नरड दाबायचं या पद्धतीने कमिशनच्या माध्यमातून चाललंय. आज पूर्ण 8 तास 12 तास काम करतं. 12 तास काम केले की 12 तासात 24,000 पगार मिळतो. 12,000च्या वाढ्यावर पगार पोहोचला जातो. म्हणे आम्ही श्रीमंत. तुमच्या काळीला तुमच्या श्रीमंत येणारे मंडळी आणि त्यांच्यासाठी ही तुताऱ्या वाजवणारे यांचे चमचे, जे आपल्या तालुक्याला आलेली संधी ती निवडून कुठं दिली, खाली दिली. ज्याचा पट्टाचा काय संबंध नाही, बारामतीकरांनी जे आपल्या पाणी दिलं त्यांच्या ताब्यात संधी दिली का नाही? त्यांना संधी देणारी ही खंडपीठवर त्यांची तालुक्यातली चमचे मंडळी. मला तुम्हाला सांगायचं तुम्ही मिळावं
तुमच्या उशाशी पाणी आणून देणारा रणजित नाईक निंबाळकर तुम्ही बघितला की 1.5 वर्षात पाणी कॅनलचं काम सासवडला आणून ठेवलं. मग हे काम पुढच्या पोराबाळांची काळजी आम्ही घेतोय, आम्ही तुमच्याच पोराबाळांची काळजी घेतोय. अगदी दत्ता अडपचे पुढच्या 4 पिढ्या त्याला शेती करायची नाही का? स्वतः संस्थेतून पैसे मिळतात तेवढे बाकी आहेत का? कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे मिळतात तेवढे पुरेसे आहेत का? दत्ताच्या काही पोराबाळांना शेती करायची नाही का? दत्ताच्याही पुढच्या पिढीची काळजी घ्यायचं काम आपण सर्वांनी मिळून केलं. तालुक्याने आशीर्वाद दिला होता, निवडून दिलं होतं, पण निवडणुकीच्या माध्यमातून आपण जी कामं या तालुक्यामध्ये आणली हाच मोठा गडवून पोटामध्ये होता. त्या पोरांना काय कळलं ना, मला दत्ताला काय तुझ्या येतं नाही, वरबाई शिंदळाचं वरणाचं काय वरबाईत ना त्याला येते की ह्याला पाडतोय, ह्याला पाडला पाहिजे, ह्याला पाडून दाखवतो, ह्याला असं करतो, त्याला करतो. पण तालुक्यातल्या जनतेने जवळपास 22,000 मताधिकारी जास्त पडल्या तालुक्यात. मला सांगायचं एवढं की तालुक्यातल्या लोकांनी ऐकलं. चमचे मंडळींनी किती जरी डान्स मध्ये अजून 2 दिवसांनी केला तरी या 37-33 फट्याचं जे काम ज्यांनी केलंय ते कागदोपत्री आपण सगळ्यांना दिलंय, तर बोर्ड लावलाय. आता परत त्यांना नारळ फडत असेल तर राजावर नारळ पोत पाठवून द्या. असले बोगस नारळ तालुक्याने भरपूर बघितलेले. तुमच्या पोराबाळांची काळजी, पुढच्या भविष्याची काळजी आणि पोराबाळांचं रक्त पिणाऱ्या या पिपासूनची काळजी करायला रणजित निंबाळकर समर्थ आहे. तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा, तालुक्याच्या संपूर्ण आधुनिकीकरणासहित तालुक्यांच्या मुलीबाळींची काळजी घ्यायला, तालुक्यांच्या माझ्या मुलींची काळजी घ्यायला रणजित निंबाळकर समर्थ आहे. आज 10,000 सायकली गरीब मुलींच्या पर्यंत पोहोचायचं काम कोणाचे 5 पैसे घेतले नाहीत, खर्चामधून सायकली आपण पोच करतोय. 8 किलोमीटर 4 किलोमीटर मुलगी चालत येते आणि तिच्या सुरक्षेची काळजी कोणी घ्यायची? आपण घ्यायची का नाही घ्यायची? मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी महाराष्ट्राला लाडकी बहीण दिली आणि मी आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज फलटण तालुक्यामधल्या 90,000 महिलांना लाडक्या बहिणीचं अनुदान करतो. मी लाडक्या बहिणीला अनुदान चालू आता मी माझ्या लाडक्या पोरींची काळजी घ्यायची कार्यकर्ता म्हणून मला करायचं का नाही? मला करायचं. आणि जवळपास 15,000 महिलांना मुलींना सायकली द्यायचं काम आपल्याला सर्वांना मिळून करायचं. म्हणजे पैसे खिसा फाटतोय, खिसा तुटतोय काय बघायचं नाही. आम्ही लोकांच्या खिशात हात घालणारे माणसं नाही. कुणाच्या खिशामध्ये कधीच हात घातलेला नाही. कुणाला 2% शिक्षकाच्या पगारामधून आम्ही कधी कापून घेत नाही किंवा नोकरीला लावतो म्हणून 75 लाख रुपये घेत नाही. कमिशनला कामाला लावतो म्हणून कामातले पैसे निम्मे पगार कापून घेणाऱ्यापैकी नाही. कुणाच्या खिशात हात घालणाऱ्यापैकी नाही. स्वतःच्या खिशात हात घालून प्रसंगी तालुक्यामधल्या गोरगरीब गरजू लोकांच्यासाठी खिसा फाटला तरी चालेल, पण या तालुक्याचं शान, या तालुक्याचं महत्व, या तालुक्याची पोराबाळांचं भविष्य वाचवण्याचं काम तुम्हाला मला सर्वांना करावं लागतं. तालुका 4ही बाजूने असं बरोबर घ्यायला निघाले. दूध संघाचं वाटोळ केलं, श्रीराम कारखाना दुसऱ्याचा मध्ये, असं कधी होतं का? श्रीराम सहकारी कारखान्याला 15 वर्षापूर्वी जवळपास 5.5-6 कोटी रुपये भाडं होतं. त्यामुळे 100 का 110 रुपये भाडं होतं. आज 15 वर्षानंतर 25 कोटी रुपये भाडं पाहिजे होतं वर्षाला. 25 कोटी सोडून द्या, 10 कोटीचं भाडं पाहिजे होतं. श्रीराम सहकारी कारखाना आणि डिस्टरी केवळ 50 लाख रुपये भाड्याने दिली. भाडं 15 वर्ष कमी 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 होत गेलं आणि ह्यांची प्रॉपर्टी वाढत. श्रीराम कारखाना कोणाचा आहे? त्याच्या व्यक्तिगत मालकीचा नाही, तालुक्यातल्या शेतकऱ्याचा श्रीराम कारखाना आहे ना. तुम्ही मानता ना की श्रीराम कारखाना तालुक्यातल्या तुमच्या समाजात खरेदी विक्री संघ गायब झाला तर तुमचा खरेदी विक्री संघ गायब झालाय, मानता की नाही? बरोबर आहे. कमीच मध्ये पोरांचे पैसे खाल्ले जातात, तुमच्याकडून भाऊबंदकीचे पैसे खाल्ले जातात, मानता की नाही? तुमच्या हक्काचं पाणी बारामतीचे लोक आपले पित होते आणि आपण दुष्काळाच्या टँकरने पाणी पित होतो.
हे मानता की नाही मला एवढं सांगा. नसेल मानत तर मला काय मानत. माझ्या शरीरात उसळणारं रक्त आहे, तुमच्या शरीरात पाणी आहे का काय मला विचारायची गरज नाही पडली पाहिजे. तुमच्या शरीरात पण तेच रक्त उसळलं पाहिजे आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्याच्यासाठी, आपल्या तालुक्याच्यासाठी भांडणाऱ्या नेत्यासाठी रक्त उसळलं पाहिजे. जे रक्त उसळत नसतं ते थंड रक्त कुणाचं पडतं? थंड शरीर कुणाचं पडतं माहिती का? कुणाचं पडतं थंड शरीर? मुडद्याचं शरीर थंड पडतं. आपल्या सर्व तरुण पिढीला आपल्याला मला विचारायचं, आपण मुडदे नाही, आपण जिवंत आहे. आपल्या रंग, आपल्या रंगरूप ताकद, आई वडिलांनी दिलेली कष्टाची भाकरी कमवण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय. आता कधी लढता येत नसेल तर आम्ही सगळी लढायला निघाले या व्यासपीठावरची मंडळी. किमान ताकदीने पाठीमागे उभं राहायचं काम करताल का नाही? लढणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण लढणाऱ्या मागे नको नाही राहिलो आपण तर मी वाटते दत्ता पटला सुद्धा त्याच्या पिढीचा पुढं पश्चाताप होईल. ही मंडळी या टाकलेल्या कॅनलच्या पाईपासला उचलून न्यायला कमी पडणार नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी असतो. सत्ता एवढी वाईट असते की ह्या टाकलेल्या पाईपासला उचलून न्यायला बारामती करायला द्यायला कमी पडणार नाही. का तर रणजितचे नागरिक पाणी पडताना आणले हे लोक 15 वर्ष त्या खात्यावर मंत्री म्हणून काम करताना त्यांना स्वतः सही करून एका दिवशी पाणी आणायचं होतं. पण लाल दिव्याचे लाचारी ती डोक्यावर सारखी बसली होती की आपण ज्यांची लाचारी, ज्यांची आपण बूट चाटतो त्यांची इमानदारी करावी, त्यांची इमानदारी मत आपल्याकडनं इमानदारी बारामतीशी झाली. आणि त्या दुर्दैवामुळे आपल्याला आपल्या तालुक्याचं पाणी 20-25 वर्ष आपल्याला आणता आलं. आज मी पाणी आणलं, उद्या म्हणणार आहेत नीरा देवगडचं सुद्धा पाणी मीच आणलं, नीरा देवगडचं हंस सुद्धा मीच बांधलं म्हणतात ना. ते उद्या म्हणजे या पृथ्वीवरचं सर्व काम मीच केलं. ते एक मध्ये पिक्चर होता मुंजा नावाचा, बघितला तरी मुंजा पिक्चर दररोज पण बघितला मुंजा नसेल तर नेटफ्लिक्स नाही मुंजा बघा. ते मुंजा काय करतो माहिती का? वडाचा झाडा बसलेला असतो आणि जवळ त्याला झपटतो आणि त्याच्याकडचं सगळं काढून देतो. मला तसा हे तालुक्यातला म्हणजे कोणाच्या खिशात का गरीबाच्या खिशावर पैसे, कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे खा, कमीच्या माध्यमातून पैसे खा, दूध संघ विकून टाका, साखर कारखाना विकून टाका, बँक विकून टाका, सगळं विकून टाका, उद्या तालुका विकून टाका. विकायला जे मिळाल ते विकायला हिंदीत भाऊबायला असणार आहे. नशीब आमच्यासारखी काम करणारी पोरं या ठिकाणी व्यासपीठावरची स्वाभिमानी मंडळी 2-2 घरात नोकऱ्या, त्या नोकऱ्या 4 लाख रुपयाच्या पगाराला म्हणून माणिकराव या ठिकाणी आले. मी या ठिकाणी मगाशी परवाच म्हटलं माणिकराव नाही प्रतापराव आहे. एक मोठा प्रताप माणिकरावने करून टाकला की 4 लाख रुपयाच्या पगारावर विलासरावने लाथ मारली. त्या ठिकाणी लक्ष्मण आहे त्यांनी लाथ मारली. तालुक्यामधल्या अनेक नगरसेवक, विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी सदस्यांनी लाथ मारली. त्यांना दुखत आता तुम्ही पडलं होतं ना, पडल्यावर सुद्धा त्यांना लाथ मारून बाहेर पडणाऱ्या लोकांना आपण मानाने सलाम केला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की लोक बाहेर पडायला तयार आहेत, फक्त तुम्ही माझं ताकदीने उभं राहायला तयार व्हा. घरच्या पगारावर मिळणाऱ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडायचं म्हणतात. स्वाहा करून काय मजा पण करा, कृष्णा अर्पण करून बाहेर पडायला तयार आहे. मगाशी अनुप शाह बोलले की मी गुजरगडी. अनुप शाहचं रक्त एवढं सळसळत असत तर माझं रक्त किती सळसळत. सळसळणारा रक्त हे जिवंतपणाचं लक्षण असतं, थंड रक्त हे मेलेल्याचं लक्षण असतं. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी मरू नका. तरुण पोरांना मला सांगायचं की आपला स्वाभिमान कुठंतरी जागा करा. स्वाभिमानच जागा करायचा आहे, जागा कोणाच्या नावावर करायची नाही. बरोबर ना? तर जगायचं आपल्याला, स्वाभिमानाने जगायचंय. आज मी उभा आहे, उद्या माहित नाही.
आज तुमच्या पुढे मी उभा आहे, मला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहे, करणाऱ्याला काय भोगावं लागणार आहे, कुठे काय भोगावं लागणार आहे. पण आधी या भोगाशी असावं साधं हे मला माहिती होतं. गेली खासदारकीनं परत आली, तालुक्यातली जनताने मला प्रेम केले, विधानसभा नाही, खासदारकी नाही, मोकळा फकीर म्हणून फिरेल, पण तालुक्याचं पाणी तालुक्यामध्ये अनेकांनी त्याग झाले, अनेकांनी त्याग केले, कोणी दिवे मिळवले असेल तर कोणी त्याग केले. या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती आहे ना की एक घटना अशी होती की जंगलाला जेव्हा खरे प्रभू श्रीराम जेव्हा आपल्या 14 वर्षाच्या वनवासावर निघाले होते तेव्हा जंगलाला आग लागली होती. आणि जंगलाला आग लागली असताना अनेक ठिकाणचे जनावर पळून जात होते. पण एवढीशी एक छोटी खाट तिची चोच केवढी काय केली, स्वतः भिजायची आणि तिथं पाणी शिंपडायची. प्रभू श्रीरामाने तिला पकडलं, विचारलं तुझ्या ह्यानी काय होणार आहे. तर त्या खरीचं उत्तर असं होतं की मी जेव्हा कधी इतिहास लिहेल तेव्हा मी जंगलाची आग विझवणाऱ्यातली होती, मी आग लावणाऱ्यातली नव्हती. म्हणून आपल्याला सुद्धा या तालुक्याचं बहुमत, या तालुक्याचा स्वाभिमान, या तालुक्याच्या पुढच्या पिढीचं पाणी आपल्याला ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे. आपण आग लावणाऱ्यांच्या चमच्यांना साथ द्यायला नको. बरोबर आहे ना. किती जवळचे पाहुणे असतो तसं चुकीचं आहे. अर्जुनाने सुद्धा भीष्माला सांगितलं होतं बाण मारायचं का नाही, तर जेव्हा प्रभू श्रीकृष्णाने सांगितलं हा चुकीच्या पक्षात आहे, तुझे भाऊ असले तर चुकीचे, बाण मार अर्जुना. तेव्हा त्या अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं. त्याला म्हणतात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन अभियुद्धानमधर्मस्य संभवामि. आपलं कर्तव्य चुकीच्या पक्षात असेल तर त्याला चुकीच्या पक्षाबद्दल लोकांना पण मदत करायची नाही. आपल्या अंतरात्म्याला विचारायची वेळ आलेली आहे. आणि ह्या प्रमुख सर्वसाधारणांना मला सांगायचंय की हा आपला अंतरात्मा मरून देऊ नका. मी आज आले उद्या फक्त गरम होऊ नका, आम्ही बदलणाऱ्याची जाणीव ही आज उद्या परवा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि जोपर्यंत ह्या तालुक्याच्या नंदीबाई आपण बदलत नाही तोपर्यंत त्या जाणीवेतनं मुक्त होऊ नका. आणि ज्या लोकांनी आपल्याला बरोबरलंय, ज्या लोकांनी नावाला श्रीमंत आणि कर्मदरिद्री लोकांनी आपल्या तालुक्याच्या गोरगरिबांना लुटून खाल्ले, त्या लोकांना त्यांच्या जागा जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत स्वस्त बघू नका. एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो. आणि नामदेव शिंपी समाजाचा जे सर्व शिष्यमंडळ या ठिकाणी आलेले त्यांना मी सांगतो की आपण आज माझा सत्कार केला, कारण आत्ताची जमीन मिळाली तुमच्या स्मारकाला निधी मिळण्यासाठी, नामदेव शिंपी समाजाच्या पंढरपूर येथे होणाऱ्या स्मारकाला नक्की निधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे. आणि तुमचं शेवटचं काम मार्गाला लावेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या सत्काराला पात्र होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.